हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अदितीज कॉर्नर। तर मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे जो की आहे मेल्याचा। म्हणजे मी राजस्थानमध्ये असताना ज्या मेल्यामध्ये गेलेली होती त्या म्हणजे त्या जुन्या आठवणी आहेत खरं तर, पण त्याचा व्हिडिओ होता माझ्याकडे शूट केलेला, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आज हम जाने वाले मेले में, चलो चलते हैं। बाय बाय। तर इथे निघालो आम्ही मेला बघण्यासाठी। संध्याकाळीच निघालेलो होतो कारण दिवसभर यांचं ऑफिस ड्यूटी होती त्याच्यामुळे, आणि संध्याकाळचं मेला बघणं खूप छान वाटतं, असं लाइटिंग वगैरे असते। आणि जिथे आम्ही राहतो ते राजस्थानमधील बिकानेर ठिकाण होतं, बिकानेर जिल्हा होता। अर्थातच राजस्थान म्हटलं टेम्परेचर खूप असतं, त्याच्यामुळे दिवसा कोणीही तिथे मेल्यामध्ये जास्त करून जात नाही। जे काही असतात जाणारे तेच जातात, क्वचितच जातात खरं तर। तुम्ही जरी बिकानेरमध्ये राहणारे असले किंवा राजस्थानमध्ये राहणारे असले तरी पण संध्याकाळीच मेल्यामध्ये जाणं कधीही प्रेफर करा तुम्ही, कारण खूप टेम्परेचर आहे खरं तर त्या ठिकाणी। तर इथे आम्ही मेल्यामध्ये येऊन पोहोचलेलो होतो। बाहेर पार्किंगची व्यवस्था केलेली होती, खूप साऱ्या गाड्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला मग थोडा वेळ लागला गाडी लावायला। आणि फायनली गाडी पार्क केली, त्यानंतर इथे आम्ही मेल्यामध्ये येऊन एंटर झालो। तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही मेल्यामध्ये आलेलो होतो। तर शिवांशचं काहीतरी सुरू होतं बोलणं, म्हणजे तो एंटर झाल्याबरोबर त्याचं चालू होतं की मला हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्यामुळे मग तो असं काहीतरी बोलत होता। हमारे मेले में आज हम बहुत मजा करने वाले हैं। बाय। तर इथे आम्ही फिश टनल बघण्यासाठी जायचं आधी ठरवलेलं होतं। तर इथे आम्ही एंटर केलं फिश टनलमध्ये। खूप साऱ्या तिथं फिशेस होत्या, समोर दिसतीलच तुम्हाला। आणि एवढं छान थंडगार असं वातावरण होतं आतमध्ये, खूप सारे कूलर वगैरे लावलेले होते। त्याचबरोबर म्हणजे खूप छान असं वाटत होतं की काहीतरी नवीन। मेल्यामध्ये तर आपण नेहमीच जातो, गावाकडे पण असते आणि कुठं पण असते, पण फिश टनल हे नवीनच होतं। आणि खूप गाण्याचा आवाज सुरू होता, तर गाण्याला कॉपीराईट येऊ नये म्हणून मी थोडंसं डबसुद्धा केलेला आहे तो आवाज, तुम्ही समजून घ्या। आणि इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं फिश टनल होतं शिवांशला बघण्यासाठी, पण मग खूप छान वाटत होतं, त्याच्यामुळे मग ठरवलं की आधी फिश टनलच बघायचं। खूप छान अशा फिश होत्या त्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, तुम्ही समोर बघू शकता इथे। आणि सर्व बघता बघता शिवांशचं सुरू होतं, आई या फिशचं नाव काय आहे, त्या फिशचं नाव काय आहे। तर मी त्याला सांगत होते की ही फिश आहे, कारण वर तिथे नाव मेन्शन केलेले होते। त्या टँकच्या वर असे एक पर्ची लावलेली होती, तुम्ही इथे बघू शकता की ह्या ज्या काही फिश आहेत त्याचे नावंसुद्धा मेन्शन केलेले होते। आणि आतमध्ये असा अंधार होता, त्याच्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी थोडी कमी जास्त होऊ शकते। आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या फिश त्या ठिकाणी होत्या। तर शिवांशला वाटत होतं की ह्या कुठल्या फिश आहेत, तर त्याला नेहमीच तो क्युरियस असतो की वेगवेगळ्या वस्तू गोष्टी किंवा कुठलेही ठिकाण असले तर तो त्याची नावं विचारत राहतो। आणि लहान मुलासाठी हे तर काही नवीनच नाही आहे। अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती या व्हिडिओ दरम्यान, की मी घरी असताना किंवा मी कुठेही असली तरी मला कविता चारोळ्या बनवायला आवडतं। आणि एक चारोळी मी बनवलेली होती, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मन जाणून घ्यायला आयुष्य जातं निघून, सुखाचा क्षण वेचता वेचता दुःख येते मागून, दूर आठवणीच्या जगात हरवून जावं कधी कधी, दूर आठवणीच्या जगात हरवून जावं कधी कधी, सोबत नसेल कुणी तुझ्या, सोबत नसेल कुणी तुझ्या, तूच तुझी कर सोबती, तूच तुझी कर सोबती। तर कशी वाटली तुम्हाला मी तयार केलेली चारोळी, कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मी तयार केलेल्या चारोळ्या कविता तुम्हाला व्हिडिओ दरम्यान ऐकायला आवडेल का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। म्हणजे मग मी कविता आणि
ज्या काही चारोळ्या मी तयार केलेल्या असतील ते तुमच्यासोबत मला शेअर करता येतील आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. तर या ठिकाणी शिवांशला बसायचं होतं झुल्यामध्ये. तर तो म्हणत होता की चला मला झुल्यामध्ये बसायचं आहे, पण त्याचे बाबा बोलले मी काही येणार नाही आणि त्यांना भीती वाटते खरं तर या झुल्यामध्ये बसण्याची. त्याच्यामुळे ते बोलले तुम्ही दोघंच जण बसा. तर इथे मी त्याला घेऊन जात होते समोर. म्हटलं मुलाची इच्छा आहे तर जाऊया. तर खरं तर खूप उंच असा झुला होता. मलाही थोडीशी भीती वाटत होती, पण त्या झुल्यामध्ये मग आम्ही बसलो नाही. शेजारी जो काही झुला आहे त्याच्यामध्ये बसलो. इथे तिकीट वगैरे काढून झालेले होते. तर इथे शिवांशचा डान्स सुरू होता गाण्यावरती. त्याला डान्स करायलाही खूप आवडतं. त्याच्या आवडीचं गाणं होतं ते, त्याच्यामुळे तो डान्सही करत होता. तर इथे आम्ही आलो होतो झुल्यामध्ये बसण्यासाठी. तर इथे झुल्यामध्ये बसलो आम्ही आणि आता झुला निघालेला होता. सुरुवातीला काही वाटलं नाही, पण नंतर मग थोड्या वेळाने खूप भीती वाटत होती. तर त्या झुल्यामध्ये बसल्यावर आमची हनुमान चालीसा म्हणणं सुरू होती आणि भीती खरोखर खूप वाटत होती. त्याच्यामुळे मग आम्ही हनुमान चालीसा म्हणत होतो, कारण स्पीड खूप होता या झुल्याचा. सुरुवातीला बसायच्या वेळेस काहीच नाही वाटलं, पण नंतर मग थोडं घाबरायला झालेलं होतं, म्हणून मग हनुमान चालीसा म्हणणं सुरू होती आमची. तर इथे झालं होतं आमचं झुल्यामध्ये बसून. तर इथे समोरच रेल्वे होती लहान मुलासाठी. तर तिथे त्याला रेल्वेमध्ये पण बसायचं होतं, पण भूक लागलेली होती त्याला, तेही कळत नव्हतं. म्हणून इथे आम्ही खाण्याच्या ठिकाणी आलेलो होतो. तर इथे पावभाजी ऑर्डर केलेली होती आमच्या दोघांसाठी आणि त्याला खायला नको होती पावभाजी, म्हणून त्याच्यासाठी आम्ही इथे बर्गर ऑर्डर केलं होतं. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मला बर्गर खायचा आहे.
तर इथे समोर ते झाल्यानंतर इथे आम्ही आलो समोर, तर तिथे जादूगार होता, काहीतरी नवीन काहीतरी तो करत होता, जादू करत होता खरं तर. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही इथे आलेलो होतो भूत बंगला बघण्यासाठी. तर आतमध्ये गेल्यावर खूप भीती वाटली आम्हाला, म्हणजे तिकीट पण काढले पण आतमध्ये गेलो तेव्हा खूप भीती वाटली होती आम्हाला. म्हणजे एंटर झालो आणि लगेच आम्ही बाहेर आलो. शिवांशही खूप घाबरलेला होता, त्याच्यामुळे म्हटलं नको आता जायला. तर इथे मग नंतर मेल्यामध्ये आलो, काही शॉपिंग करायची होती. खूप साऱ्या वस्तू होत्या, अर्थात मेला म्हटल्यावर खूप साऱ्या वस्तू असतातच. तर काही राजस्थानी वस्तूसुद्धा होत्या. त्या ठिकाणी आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि घरी जायला निघालो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.